सगळ्या गोष्टीचा विचार करून प्रत्येकाच म्हणणं आहे आबांनी राजीनामा मागे घ्यावा. आम्हाला पण वाटतंय आबांसारखा माणूस ठीक आहे ना, आबा मैदान ह्या नादात आहे, पण जर तुमचं म्हणणं कशाला काय तुम्ही त्या माणसांशिवाय कायासाठी त्यांना कोणाला पदाव्या म्हणताय का? ज्या माणसांनी बोलल्यावर जर आपल्यातली जर 10 जण तोंड लावत असतील, बाकीची जर दडून बसत असतील, तर त्या माणसाने काय तुमच्यासाठी करून पाहिजे? ज्या माणसांमुळे आज ही दिवस आपण बघतोय त्या माणसांनी जर शिवाय बसत असतील तर एक आपल्यासाठी ती एक लाजिरवाणी बाब आहे. परत आलं पाहिजे, कारण आबांनी बैलगाडी क्षेत्र सुरू करायला खूप बलिदान दिले, खूप चपला झिजवल्यात आणि त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आबा जर नसतील तर या बैलगाडी क्षेत्राला काय आपलं बी चुकतंय. आपण बैलगाडी मालक चुकतोय. मी आता आपलं म्हणण्यापेक्षा आमच्यासारख्या बैलगाडी मालकांचं चुकते की कुठल्या गोष्टीत आम्हाला संयम नाही. माणूस आहे म्हणल्यानंतर काल जसे दत्ताभाऊ बोलले की 100 म्हणजे 99 निकाल बरोबर दिले तर एखादा निकाल इकडे 19-20 होऊ शकतो. आपणच समजून घेतलं पाहिजे आणि ती काय आपलीच माणसं आहे, ती आपल्या माणसाला आपण नाही समजून घ्यायचं तर कोणी राजीनामा नाहीच द्यायला पाहिजे. आणि आबा आहेत म्हणून तरी क्षेत्र सगळं चालले. तुषार दादा भेटलेला आहे. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, काल जो निर्णय घेण्यात आला आहे म्हणजे राजीनाम्याचा, त्यावर आपलं काय प्रतिक्रिया? नाही आता काय आबा आणि पैलवांनी जरी म्हणजे आपल्या वरिष्ठ मंडळाने आप्पा असतील, आबा असतील, परत दत्ताभाऊ असतील, विलास पैलवानांनी निर्णय घेतला आहे. शेवटी त्यांनी विचारपूर्वक घेतला आहे हे ते म्हणतात, पण बैलगाडीच्या भविष्यासाठी ते एकदम चुकीचा आहे ठरणार आहे. यांचा निर्णय बैलगाडीच्या भविष्यासाठी, या शर्यत क्षेत्राच्या भविष्यासाठी खूप मोठा तो फटका बसणार आहे. त्यामुळं लवकरात लवकर या वरिष्ठांनी बैल मालकांच्या हितासाठी त्यांचा निर्णय मागं घेऊन पहिली पूर्वत होती तशी संघटना चालवावी. थोडंफार आपलं बी चुकतंय. आपण बैलगाडी मालक चुकतोय. मी आता आपलं म्हणण्यापेक्षा आमच्यासारख्या बैलगाडी मालकांचं चुकते की कुठल्या गोष्टीत आम्हाला संयम नाही. माणूस आहे म्हणल्यानंतर काल जसे दत्ताभाऊ बोलले की 100 म्हणजे 99 निकाल बरोबर दिले तर एखादा निकाल इकडे 19-20 होऊ शकतो. आपणच समजून घेतलं पाहिजे आणि ती काय आपलीच माणसं आहे, ती आपल्या माणसाला आपण नाही समजून घ्यायचं तर कोणी घ्यायचं. आणि या थोड्याशा आपल्या चुकींच्यामुळे त्यांना आज काम करायला नकोस असं वाटायला लागले. पण ह्याच्यावर बैल मालकाने पण विचार केला पाहिजे. एखाद्या वेळेस होती 19-20 चला जाऊ दे, सोडून देऊन पुढं चाललं पाहिजे. पण संघटना आणि बैलगाडी शर्यत क्षेत्र त्या लोकांच्या शिवाय अपूर्ण आहे. दिलीप नाना भेटलेले आहेत आणि बाळू ड्रायव्हर आहेत. बाळू ड्रायव्हर नमस्ते. काय सांगाल, तो निर्णय घेतलाय कसा वाटतोय, काय तो काय निर्णय घेतलाय राजीनामा, आबा असू द्या, पैलवान असू द्या किंवा आणखी आप्पा आहेत, यांनी जो निर्णय घेतला या निर्णयाचा आम्हाला पण बेकार वाटते. पण जर व्यवस्थित विचार केला तर असं वाटतं की एकपर्यंत त्यांनी घेतलेला निर्णय चांगला आहे. घरचं काय त्यांचं एकतरी चालू करायसाठी त्यांनी एवढं कष्ट घेतले, सगळं झालं. आज त्या माणसांनी जर आपल्यातली जर गाडा मालक जर शिवाय देत असतील की ज्यांच्या जीवावर आपण आज नाद करतो, ती जर माणसं याची वाईट बोलत असतील तर कुठल्या देवानं सांगितलं घरचं काय आणि यांचं ऐकून घ्यायचं? हे वैयक्तिक माझं म्हणणं आधी अगदी कुणाला पटो अगर ना पटो त्यांचा निर्णय मला तर योग्य वाटतोय. कारण आज तुम्ही सगळी परिस्थिती बघताय. नाशिकला मैदान झालं, तिथं तसंच आपल्या स्थानिक लेवलची लोक एवढं करणाऱ्या माणसाला जर आपल्यातनं विरोध होत असेल तर कुठेतरी त्यांनी थांबणं गरजेचं आहे मला तर वाटतंय. आणि सगळ्या गोष्टीचा विचार करून प्रत्येकाच म्हणणं आहे आबांनी राजीनामा मागे घ्यावा. आम्हाला पण वाटतंय आबांसारखा माणूस ठीक आहे ना, आबा मैदान ह्या नादात आहे, पण जर तुमचं म्हणणं कशाला काय तुम्ही त्या माणसांशिवाय कायासाठी त्यांना कोणाला पदाव्या म्हणताय का? ज्या माणसांनी बोलल्यावर जर आपल्यातली जर 10 जण तोंड लावत असतील, बाकीची जर दडून बसत असतील, तर त्या माणसाने काय तुमच्यासाठी करून फायदा आहे असं मला वैयक्तिक वाटतंय. नाना आपलं काय म्हणणं? बोला की. घेतलाय ते चांगला निर्णय घेतला आबांनी. बेस्ट काय नाही घेतलं ते चांगलं. काय पदार्थ काम दुसऱ्याचं ऐकून कुठल्या देवाने सांगितले त्याने घेतला निर्णय चांगला आहे. आम्हाला तरी योग्य वाटतं. म्हणजे तुमचं म्हणणं आहे एवढं करून सुद्धा एवढं केलं मला सांगा, ही शर्यत बंद होती, रानातनं पळायला लागत होतं, हवालदार आले की आम्ही किती वेळा मार खाल्लाय, केस झाल्या बंदीत, एवढं सगळं त्याने एवढं सोन्या दिवस आणलं. आणि आज जर त्या माणसाने विरोध होतोय, त्यासनी ट्रोल केलं जाते, त्यासनी शिव्या दिल्या जातील, तर काय अर्थ राहिला? जर आपल्या ज्या माणसांमुळे आज ही दिवस आपण बघतोय त्या माणसांनी जर शिव्या बसत असतील तर एक आपल्यासाठी ती एक लाजिरवाणी बाब आहे. आणि काय होते, बोलणारे कधी समोर येऊन बोलत नाहीत, लांबनं बोलते. त्यामुळे त्यांच्या कुठली कारवाई पण करायला हवं ना. कारण आज आता परिस्थिती अशी आहे की समोरच्याला 2 हात करायची ताकद सगळ्यांची आणि आमची युवा संघटनेची आहे. फक्त समोर उभं राहून एखाद्याने बोलावं. देव माणसं असले की माणसं आहेत राहू, त्यांच्यावर तुम्ही जर असा आक्षेप घेत असाल, त्याची शिव्या देत असाल, काय मतलब राहत नाही या खेळात. मित्रांनो, काल आपण व्हिडिओ पाहिला असेल की अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांचे अध्यक्ष शेवाळे आबा
आणि वरिष्ठ पदाधिकारी यांनी राजीनामा दिलेला आहे. तर याबाबत आपल्या बैलगाडी मालकांच्या आणि व्यावसायिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेऊ. फौजी काय मैदानात असतो, नमस्कार. काय सांगेल या निर्णयावर? आबांचा निर्णय आम्हाला तर काही पटलेला नाही. आबांनी परत आलं पाहिजे, कारण आबांनी बैलगाडी क्षेत्र सुरू करायला खूप बलिदान दिले, खूप चपला झिजवल्यात आणि त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आबा जर नसतील तर या बैलगाडी क्षेत्राला काही अर्थ नाही आणि ती मजा नाही. आणि निस्वार्थी माणूस तर आहेच. आणि आम्ही आता सकाळी आलोय, खूप लोकांचं जाईल तिकडे ही चर्चा आहे. आबांनी परत आलं पाहिजे, आबांनी राजीनामा दिला नाही पाहिजे. आणि आपण सकाळी पण ऐकलं असेल मोरे सरकारांनी जे सगळे अलाउन्सर आहेत त्यांनी पण 1 तारखेपासून कुठलंही मैदान करणार नाहीत. आबा जोपर्यंत परत येणार नाही त्यांनी पण हा निर्णय घेतला, म्हणजे याच्यावरनं लक्षात आलं पाहिजे की किती मोठे व्यक्ती आहेत. दादा कोण आहेत सोबत काय दादा काय सांगाल या निर्णयावर? निर्णय हा आबांचा चुकीचा आहे, कारण आबांनी परत या निर्णयाचा पदावर परत यावं. कारण आबा शिवार एवढा कोण टायमिंग घेत नाही, कारण बैलगाड क्षेत्र बंद होतं तेव्हापासून आबांनी झटून या बैलगाड क्षेत्र चालू केले. त्यामुळे आबांचा हा निर्णय माघारी घ्यावा. एवढे कुठले पण निर्णय असू दे फौजी काय सगळे निर्णय तर देतात आणि एवढा वेळ कोण देत नाही हो. आबाने एवढे मोठे व्यक्ती आहेत, एवढे मोठे बिझनेसमॅन आहेत, पण एवढा बैलगाडी क्षेत्राला टाइम देतात. आपल्या घरातला माणूस पण कोण कोणाला टाइम देत नाही. आज मैदान आहे तर सगळ्या आबांचं पूर्ण दिवस लक्ष असते, म्हणजे कुठलीही अडचण मैदानात येऊन देत नाही. आबांनी एक फोन केला तर तो विषय तिथल्या तिथं क्लोज होतो आणि सगळ्या बैलगाडी मालकांना तो मान्य असतो. महत्वाचं हा मुद्दा आहे. आणि देव माणूस आहे तर देव माणसानं सगळ्यांची इच्छा आहे परत यावं. परत यावं, कारण आबांनी बैलगाड क्षेत्रात खूप काय केले. काही लोकांना आबांना विरोध करतात, त्यांना काही कळलं नाही की काही दिवसांनी बैलगाड क्षेत्राला खूप वाईट वळण लागेल. आबा असल्याशिवाय बैलगाड क्षेत्र चालू शकत. काकी पण आहेत. काकी काय सांगाल निर्णयाबद्दल काय म्हणणं आहे आपलं? काल राजीनाम्याचा निर्णय घेतला हे चुकीचं आहे. आबाने राजीनामा नाहीच द्यायला पाहिजे. हां आणि आबा आहेत म्हणून तरी हे क्षेत्र सगळं चाललेलं चांगलं. आणि आबामुळं जे सगळे जे आता जे आहेत लोकसंख्या आहे गाडी शर्यतीतली, त्यांच्यामुळं सगळे म्हणजे अन्ना पाण्याला सगळे व्यवस्थित चालतं, सगळ्यांचं चांगलं चाललं. माझं तर म्हणून आबा राजीनामा नाही द्यायचं. बरं. मित्रांनो व्यावसायिक आहेत काकी आणि बैलगाडी मालक आहेत, त्यांचं पण घेऊ. दादा नमस्ते. आबांनी निर्णय घेतला त्याबद्दल काय म्हणणं आहे? आबांनी पैलवान झाले, परत वरिष्ठ पदाधिकारी झाले. आबानं हे निर्णय मागं घ्यावा, कारण सर्वसामान्य बैलगाडी मालकाला न्याय मिळवून देणारा एकमेव व्यक्ती म्हणजे आबा आणि पैलवान. या दोघांशिवाय आमच्या सारख्या गोरगरीब बैलगाडी मालकाला कोणी विचारत नाही. खरी परिस्थिती आहे. जर थोडासा जर निकाल असला, एखादी कोणाची मोठी गाडी असली, गरीबाची गाडी असली, आबा गरीबाच्या गाडीला जरी खरी असेल तर तिथं खरं बोलणार माणूस आहे आणि रोखोक भूमिका घेणारा एकमेव व्यक्ती म्हणजे आपला आबा. बरं. काही बैलगाडी मालक आहेत. दादा काय सांगाल या निर्णयाबद्दल? काय आबा असतील तरी क्षेत्र सुंदर आहे, रस्पायला असतील तरी क्षेत्र सुंदर आहे. कारण की त्यांना ते जे निर्णय देतात ते योग्य आणि अंतिम असतो आणि व्यवस्थित असतो. बाकीच्यांगत नाही की आता काही जणांना वाटतंय की आबांनी घेतलं बरं झालं निर्णय, पण हा निर्णय आबांनी मागायला घ्यावा, कारण की आबा सुंदर आहे. आबांची खरंच गरज आहे. खरंच गरज आहे. आणि विलास पैलवानांचं पण काम जबरदस्त आहे. तो माणूस असा की पुन्हा गोरगरीब गाडा मालकावर अन्याय कधीच होऊन देत नाही. 2 माणसं हवी त्या क्षेत्रात, ते नसतील तरी हे क्षेत्र बंद पाडण्याच्या मार्गावर